माजी नगराध्यक्ष शहर बीजेपीचे अध्यक्ष आमचे शंकरराव कांतेवार, माजी नगराध्यक्ष श्रीमान नंदुशेठ दाशेटवार, शिवाजीराव कनकट्टे, विठ्ठल रेड्डी, रामरावजी नाईक, मंगल देशमुख, बाळासाहेब पाटील, आत्माराम पाटील सुगावकर, रवी पाटील उपसभापती, शिवकुमार देवारे, प्राध्यापक उत्तमराव कांबळे, बाबू पाटील खुदमापूरकर, रमेश पाटील हळीकर, एकनाथ पाटील, दिनू पाटील, शांताराम पाटील, कुमारी भावना दाशेटवार, प्रशांत दासरवाड, अशोक साखरे, आमचे बाळासाहेब पाटील खतगावकर, बाळासाहेब देशमुख काळगावकर, चिरंजीव धन्नू राजूरकर, या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले गावातील सर्व आपले प्रमुख कार्यकर्ते, वामन रेड्डी, सगळ्याची नावं घेत नाही, वेळ खूप चाललाय, तुम्ही जेवून बसला तर मला जेवायचं आहे असं आहे. काही लोक जेवायचे आहे, मलाही जेवण करायचंय. अतिशय चांगली आजची मीटिंग झाली वामन रेड्डी. सर्वप्रथम आपण सर्वांनी 18व्या लोकसभेसाठी गाव पातळीवर भारतीय जनता पक्षाला पाठबळ देण्याचं जे आपण काम केलं आपल्या परीनं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. या मीटिंगचा मुख्य उद्देश मी आपल्याला सांगतो. सुभाष, या 27 तारखेपासून महाराष्ट्राचा अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, उद्याच्या 27 तारखेला, आणि निवडणुकीच्या पूर्वीचे अखेरचं अधिवेशन आहे. त्याच्यानंतर सरकार निवडणुका होतील, कोणाचं सरकार येईल ते लोक ठरवतील. माझी स्वतःची अशी कल्पना आहे की या येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये देगलूर तालुक्यातले महत्वाची विकासाची कामं, त्यासाठी आर्थिक तरतूद आपल्याला करता आली पाहिजे. आपण जे काही सुचवता ते सगळं 100% होईल असं मी काही दावा करू शकत नाही. पण आज सरकार आपलं आहे, दुर्दैवाने प्रतापराव विजय येऊ शकले नाहीत, पण आमचे अशोकरावजी तिथे आहेत, गोपछडे तिथे आहेत. आणि निवडणुकीच्या वेळेस जेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस नांदेडला आले होते आणि अशोकरावकडे जेवणाचा कार्यक्रम होता, त्यामध्ये मी उपस्थित होतो, त्यावेळेस त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की बिलोली तालुक्यामधल्या विकासाच्या कामासंबंधी तुम्ही येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये तुम्हाला सहकार्य करतो. तर किती करतात काय नाही पूर्वी आपल्याला आजच तेव्हा सांगता येणार नाही. म्हणून या मीटिंगच्या मागची कल्पना अशी होती की आपल्याकडून सगळ्याकडून आपले प्रश्न समजून घ्यावेत. प्रामुख्यानं ज्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी विचार मांडले, एक तर MSCBचा विद्युत पुरवठ्याचा प्रश्न, बांधण रस्त्याचा प्रश्न, आणि काही ठिकाणी अधिकाऱ्यांची जी मुरझोरी चाललेली आहे त्या संबंधी आपली चर्चा झाली. वामन रेड्डी, आपण 50,000च्या माफी बद्दलचा प्रश्न या ठिकाणी चर्चा केला. मी बँकेचा अध्यक्ष म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो, ही माफी बँक करत नाही, महाराष्ट्र शासन करत. आम्ही फक्त त्यांनी आलेले पैसे तुम्हाला आम्ही ट्रान्सफर करतो आणि तुमच्या नावे ते जमा करतो. शासनानं पहिले जी आम्ही यादी पाठवली त्या यादीपैकी फक्त 30% लोकांनाच मंजूर केलं आणि बाकीच्या मध्ये काही क्वेरीज काढल्या. आणि आता तुम्हाला माहित आहे की सगळं इंटरनेटच्या मार्फत होतं, काही असं नाही. तुम्हाला माहित नाही, जे काही करायचं ते अमुक कोड फीड करा, त्या फीडला तिथे जर बरोबर त्यांच्या नियमामध्ये बसलं तर त्याला मान्यता मिळते. आणि म्हणून तुम्ही म्हणता त्या गोष्टीसाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. पण सुरुवातीला जे सभासद बसत होते त्यामध्ये त्यांनी बदल केला निकषामध्ये.
खूप बदल केला आणि त्यांनी अजून त्या यादीला मंजुरी दिली नाही. म्हणून आपण चेअरमन लोकांनी आपल्या सदस्यांना एवढं सांगितलं पाहिजे की राज्य शासनाकडून त्यांच्या यादीला मंजुरी आल्याबरोबर ते पैसे आल्यानंतर आमची बँक त्याच दिवशी आम्ही तुमच्या खात्याला जमा करू, बँकेकडून काही अडचण नाही. इतर शहराचे आमचे शंकरराव कांतेवार आहेत, आमचा प्रशांत आहे. प्रशांतला माझी विनंती राहील तुम्हाला, देगलूर शहरामधले काही विकासाची कामाची आपली कल्पना असेल, शहाणे आहे, तुम्ही एकत्र बसा आणि देगलूर शहरासाठी आपल्याला जर 4-5 कोटी रुपये देता आले तर त्यासाठी आपण प्रयत्न करू. म्हणून कोणती कामं घ्यायची ह्याचा आपण प्राधान्य क्रमांक ठरवा. कारण आपण 10 कामं दिली म्हणजे 10 होतील असं नाही, त्यापैकी बजेटच्या तरतुदीप्रमाणे आपल्याला होईल. आणि आता जिथं जसं अनिल पाटील म्हणाले की ज्यांनी या ठिकाणी आपले विचार मांडले तेवढ्याच प्रश्नाचं नाही, ज्यांना बोलण्याची संधी मिळाली नाही किंवा जेवढे लोक इथं आले, मी अजून 1 तास इथं थांबायला तयार आहे. त्या गावच्या सरपंचांना म्हणा, चेअरमनना म्हणा किंवा आमचा प्रमुख आलेला कार्यकर्ता, एक छोटस आपण आपल्या गावाच्या प्रश्नासंबंधी जर निवेदन दिलं तर त्यावरही आम्ही चर्चा करू आणि त्यामध्ये काय काम घेता येतील त्यासाठी येणाऱ्या बजेटमध्ये आम्ही त्यासाठी जे आहे ते प्रयत्न करू. एवढीच या सभेची मुख्य हे होते, कारण अधिवेशनाच्या अगोदर तो प्रस्ताव गेला आणि हे लास्ट अधिवेशन आहे. त्या दृष्टीने आपण आपले विकासाचे प्रश्न सुचवा. आपल्याला मग त्यातून किती घेता येतील हे मी आजच सांगू शकत नाही, पण आपला प्रयत्न राहील की जास्तीत जास्त गावामध्ये आपल्याला ही विकासाची कामं घेता आली पाहिजे. आणि त्यासाठी आपण माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, यांच्या मार्फत आपण प्रयत्न करूया हे सांगण्यासाठी ही सभा या ठिकाणी आपण बोलवली. आपण सर्वांनी एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो, स्वागत करतो. ज्या लोकांची जेवण झाली आणि ज्यांची झाली नाही नंतर आले, कृपा करून आपणही जेवण करून जावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद.